हाय, गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात होते विनायकच्या टिफिन पासून. डेलीचं हे रुटीनच झालं आहे. सकाळी उठून त्याचा पहिला टिफिन बनवा, त्याच्यानंतर चहा नाश्ता सगळं चाललं त्याच्यामध्ये. आणि मला तर उभ्या उभ्या चहा प्यावा लागतो. इरा उठली की तिला अटेन्शन द्यावं लागतं. त्याच्यामध्ये पण नवऱ्याची कंप्लेंट असते की तू स्वतःची काळजी घेत नाहीस, स्वतःकडे लक्ष देत नाहीस. हसबंड तर कधी सॅटिस्फाय नसतातच, कितीही काहीही करा. त्याच्यामध्ये पण त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात की तू बाळाची काळजी घेत नाहीस, बाळाचं रुटीन सेट करत नाही. त्याचं टिफिन दिल्याच्या नंतर इराचं रुटीन सुरू होतं. इराला मी स्टार्टिंगला उठल्या उठल्या पहिलं पाणी देते, त्याच्यानंतर तिचं डी विटॅमिन असतं, त्याच्यानंतर तिला बाळकडू देते. इरासाठी गावावरून तूप आला आहे. आता खूप उन्हाळा आहे तर मी तिला ब्रेकफास्टला नाचणी सत्व देते. हे नाचणी सत्व मी घरी बनवलं आहे. त्याची रेसिपी मी नक्कीच शेअर करेन लवकर. आणि नाचणी सत्व मी तिला नुसतं देत नाही, त्याच्यामध्ये बनाना ऍड करते. आणि जर तुमच्याकडे स्वीट पोटॅटो असेल तर ते पण तुम्ही ऍड करू शकता. आणि नाचणी सत्व खरंच तुम्ही मुलांना द्या. त्याच्यामध्ये आयर्न आहे, फायबर आहे, कॅल्शियम आहे आणि मुलं दिवसभर एनर्जेटिक राहतात. आणि हो, मी ह्याच्यामध्ये बिलकुलही शुगर ऍड केली नाही आहे. तर प्लीज 1 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला शुगर आणि सॉल्ट जराही देऊ नका. इराला तर 10th मंथ स्टार्ट आहे आणि तिचे अजून दात आले नाही आहे. ती हिरड्यांनी बाईट करते, तिचे दात बाहेर नाही आले आहेत. प्रत्येक मूल वेगवेगळं असतं. मला ही लोक बोलायची इरा बारीकच दिसते, इराची उंचीच कमी आहे, इरा 10th मंथची वाटत नाही. मी हे खूप विचार करते, कारण गार्डन मध्ये मी तिला जेव्हा घेऊन जाते तेव्हा तिच्याच एजचे सिमिलर मुलं खूप हेल्दी दिसतात मला. त्यामुळे मला असं वाटतं की इरा का हेल्दी नाही आहे, इराचं वजन वाढत नाही आहे का. तर माझ्या डोक्यात पण हे विचार, पण मी कधी कधी विचार करते नाही, हे सगळं चुकीचं आहे. आपणच असं विचार केला तर आपण पण त्याच दृष्टिकोनाने आपल्या बाळाला बघणार. त्यामुळे मी आता हे सगळं सोडून दिलं आहे विचार करायचं. आणि लोक आपल्याला बोलतच राहतात, लोक तर बोलतच राहतात. लोकांना आपण चान्स द्यायचाच नाही बोलायला. ऍक्च्युली आपणच आपल्या बाळाला जर वाईट बोलू तर लोक पण आपल्याला हेच बोलणार. त्यामुळे मी आता सोडून दिलं आहे, लोकांकडे इग्नोर करायला शिकली आहे. आणि मी आता लक्षच देत नाही कोण काहीही बोले. मला माहिती आहे माझं बाळ कसं आहे. माझं बाळ चांगली ग्रोथ करत आहे, ती सगळं खाते पिते, चांगली क्रॉलिंग करते आणि आता ती उभं राहण्याचा प्रयत्न करते, ती चालायला पण शिकली आहे. कधी कधी आपणच जास्त विचार करू नये ना, आपण एक्सपेक्टेशन्स वाढवतो आपल्या मुलांकडून. त्यामुळे आता आपण सोडून द्यायचं की जास्त कोणाकडे लक्षच द्यायचं नाही. मी जास्त आता या गोष्टींचा विचार करत नाही. ती तिची ग्रोथ हळूहळू होणार. प्रत्येक मूल वेगवेगळं असतं आणि तिला तिच्या पद्धतीने वाढू दे. याच्यामध्ये त्या आईची पण चुकी नाही आहे आणि त्या मुलांची पण चुकी नाही आहे, लोकांची चुकी आहे. लोक चारही बाजूने बोलणार, त्यामुळे आपण त्याच गोष्टींचा विचार करत असतो. आपण आपल्या मुलाला पूर्ण दिवस जरी दिला ना तरी लोक आपल्याला बोलणार की तू तिला जराही वेळ देत नाहीस, तुला कळतच नाही, तुला मम्मा कसं बनायचं आहे, तुला तिला शिकवताच येत नाही, तुला तिला भरवताच येत नाही, तू तिच्याकडे लक्षच देत नाहीस, तुला तिचं जेवण बनवताच येत नाहीस, तू हेच जास्त टाकलं आहेस, तू तेच जास्त टाकलं आहेस. एवढं सगळं बोलून पण दिवसभर मी आणि तीच असते. तिथे लोक सुद्धा येत नाहीत. आणि आपण काय विचार करतो की लोक काय म्हणतील. कधी कधी मला माझ्या आईची खूप आठवण येते आणि खरंच असं वाटतं की ती असली असती तर खूप बरं झालं असतं. मी तर एका बाळामध्येच पूर्ण थकून जाते, पण तिने कशी 4 मुलं सांभाळली. कधी कधी मला तिचा खूप हेवा वाटतो. आणि ते पण ती सगळं घरातलं काम वगैरे करून, एवढ्या लोकांचं जेवण वगैरे बनवून तिने आम्हाला सांभाळलं. खूप मोठी गोष्ट आहे. आपण जेव्हा आई होतो तेव्हा आपल्याला आपल्या आईची खरी किंमत कळते. माझी जेव्हा आई होती तेव्हा मी तिला बोलायची तू काय केलंस माझ्यासाठी. आणि आता मला खरंच असं वाटतं की ती असती तर मी तिची माफी मागितली असती. पण मला असं खरंच वाटतं स्वामींनी माझ्या मुलीच्या रूपात मला माझी आईच दिली आहे आणि इरा थोडी थोडी माझ्या आईसारखीच दिसते. तर चला आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. भेटूया पुन्हा अशीच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब